महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत। त्या अगोदर पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये भाजप कार्यालयाच्या बाहेर कोळी समाज या ठिकाणी आनंदाचा क्षण व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कोळी नृत्यावरती एकच ठेका या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळेल। ठाण्यातील अनेक ठिकाणावर आता महिला देखील आता आझाद मैदान या ठिकाणी शपथविधी सोहळ्यासाठी जाणार आहेत। त्या अगोदर पाहायला गेलं ठाण्यातील या कोळी समाजाच्या वतीने एक प्रकारे आनंद उत्सव साजरा करता येत आहेत। पाहायला गेलं तर या ठिकाणी खास करून कोळी समाजाचे देखील अनेक मागण्या असायच्या, त्यामुळे त्या देखील आता मागण्या येणाऱ्या काळात कशा पूर्ण होतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र आपण थेट त्याच्याकडनं बातचीत करणार। कसं बघतात कोळी समाज एक आनंद उत्सव साजरा करतात, आज शपथविधी आनंद उत्सव साजरा करत आहोत। आज महागिरी कोळीवाडा, कारण आमचे देवेंद्रजी पुन्हा आलेत 5 वर्षानंतरच्या ज्या प्रतीक्षेनंतर, आणि ते म्हणजे विकास पुरुष आहेत आणि महाराष्ट्राचे नायक आहेत, महानायक। तर ते आल्यानंतर आम्हाला माहिती आहे आमचे जे प्रश्न आहेत जे त्यांचं समाधान तेच करू शकतात आहेत। त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या प्रतीक्षेची वाट बघतोय व आम्ही सगळेजण त्यांच्या जाणार आहोत। सगळे ते शपथविधीसाठी सगळे कोळीवाडा तयार आहे आणि सगळा कोळीवाडा आम्ही एकत्र चाललेलो आहोत। नक्कीच आनंदाचा क्षण एकदम। फडणवीस साहब बोलले ना, जो ओबीसी की बात करेगा वही देश पर राज करेगा। नक्कीच महिला आहेत, लाडक्या महिला म्हणून देखील लाडक्या बहिणी या ठिकाणी मुंबईला जाणार आहे। कसा एक आनंद? खूप मोठा आनंद आहे आमच्यासाठी। जणू की हा आमच्यासाठी दसरा दिवाळी एकूण एकत्र आलेला आणि लाडक्या बहिणींसाठी हा अतिशय आनंदाचा दिवस आहे आजचा। आणि त्यांचे भाऊ स्वतः मुख्यमंत्री होतात ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि पूर्ण भारतीय जनता पार्टी हे कुटुंबाला खूप आनंदाची गोष्ट झालेली आहे। नक्कीच एक आनंदाचा क्षण या ठिकाणी साजरा करतात। सर्व हातात फलक ते फडणवीसांचे हातात घेऊन या ठिकाणी महिला आता निघणार आहेत। एक प्रकारे मोठा आनंद उत्सव आहे। लाडक्या बहिणी एक आपल्या लाडक्या भाऊला या ठिकाणी मुंबईकडे जाणार आहेत। एक कसा आनंदाचा क्षण व्यक्त? खरोखर एक आनंदाचाच दिवस आहे आणि आज हा आनंदच व्यक्त केला जात आहे आमच्यातर्फे इथे। खरं बघायला गेलं तर आपले लाडके देवाभाऊ, आपले महाराष्ट्राचे विकास पुरुष जे ज्यांना म्हणता येईल, ते आज परत 24वे आपले मुख्यमंत्री होत आहेत। मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जात आहे आज त्यांच्यातर्फे। त्यासाठी आम्ही शपथविधीसाठी इथे निघालेले आहे। सगळी कोळी बांधव आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। पारंपरिक वेशेतून ते इथे त्यांचं नृत्य सादर करत आहेत। त्यांचा हा एक प्रकारे आनंद दर्शवत आहेत आणि आम्ही सगळे जोशात निघालेलो आहेत तिथे। एक जोश आहे त्यांच्यामध्ये आणि त्या जोशात आता हे ठाण्याकडनं मुंबईकडे रवाना होणार आहे। त्यामुळे आजची जी शपथविधी सोहळ्यासाठी अनेक केंद्रीय मंत्री असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा हे देखील या सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहे। विविध राज्यातून 22 असे मुख्यमंत्री त्या ठिकाणी येणार आहे। केंद्रीय मंत्री देखील असणार आहे। आज मुख्यमंत्रीसह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी शपथ घेणार आहेत। त्यामुळे नक्कीच ठाण्यातलं एक वातावरण पाहता कोळी समाज या ठिकाणी खास करून त्यांच्या वेशभूषेमधून या ठिकाणी ठाण्यातून मुंबईकडे रवाना होणार एक आनंदाचा क्षण ठाण्यामध्ये देखील पाहिला जातोय। त्यामुळे अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।